निस्संदेह कहा जा सकता है कि अष्टसहस्री का प्रमेय अन्यत्र दुर्लभ है। सिद्धांत पक्ष का समर्थन इस ग्रंथ के अध्ययन से अनेक विषयों का परिज्ञान हो जाता है। कतिपय विषयों में वह निष्णात विद्वान बन जाता है। इस गौरवमय व्याख्यान के संबंध में स्वयं ग्रंथकार ने वर्णन किया है कि श्रोतव्याष्ट सहस्री श्रुतैः किमन्यैः सहस्र संख्यानैः विज्ञायेत यथा एव स्वसमय पर समय सद्भाव। हजार शास्त्रों को सुनने से क्या लाभ है? केवल एक अष्टसहस्री के सुनने से ही सर्व इष्टार्थ की सिद्धि ही हो सकती है। इसके सुनने में स्व समय क्या है, जिसके सुनने से स्व समय क्या है और पर समय क्या है, इसका अन्यून बोध हो जाता है। यह इस ग्रंथ का विषय है। हे स्वतः काय म्हणते, श्रोतव्य अष्टसहस्री ही अष्टसहस्री आहे ती आहे ना, वाचण्यायोग्य आहे, ऐकण्यायोग्य आहे ना, चर्चा करण्यायोग्य आहे। काय म्हणते, बाकी हजारो शास्त्राचं अध्ययन करून काय होणार आहे ना? ही एक अष्टसहस्री जर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचली, ऐकली, समजली तर तुम्हाला कशाचा निर्णय होणार आहे? स्व आणि पर दोन्ही समयात आहे ना, या ग्रंथाची विशेषता आहे। अन्य जे आपण सामान्य बाकीचे ग्रंथ वाचतो, द्रव्यानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग, प्रथमानुयोग, ते तर एक अपेक्षेने, आता जसं काय आपल्याला ह्या ग्रंथाची चर्चा त्या अपेक्षेने त्या न्यायाचं महत्व सांगण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अन्यत्र स्वसमयाला पुष्ट केलं जातं, पण परसमयाचा निषेध राहून जातो। त्यामुळं त्या अध्ययनामुळं सांप्रदायिकता येण्याची संभावना जास्त असते, कारण तिथं परसमय गौण केलेले आहेत आणि स्वसमयाला मुख्य केलेलं आहे आणि स्वसमयाच्याच अपेक्षेने सगळं वर्णन केलेलं आहे आणि ते सगळं वर्णन मग आपण त्या कुल परंपरेमध्ये असल्यामुळं श्रद्धा ठेवतो, पण हेच बरोबर का आहे याची मीमांसा न झाल्यामुळं त्या विषयाचं आपल्यामध्ये जे सम्यक ज्ञान होऊन सम्यक श्रद्धान व्हायला पाहिजे त्याचं त्या ठिकाणी अभाव राहत असताना कदाचित संसाराची वृद्धी होते। म्हणून ज्या जिथं दोन्ही पक्ष आपल्या समोर असतील, बरोबर पक्ष कोणता आणि चुकीचा कोणता, तर आपल्याला त्याचा निर्णय चांगल्या प्रकारे बरोबर ते जो बरोबर पक्ष आहे त्याच्यावरच श्रद्धान दृढ होत आहे। पण समोर परसमय नसेल, म्हणजे जसं आपल्याला हे नेहमी साध्या भाषेत आपण शब्दावलीमध्ये अनेक वेळा वाचलंय, ऐकलंय, काय बिन जानते दोष गुण नको कैसे तजिये गही। गुणांकडूनच मात्र त्या ठिकाणी आपण वर्णन ऐकलं आणि दोषाचं स्वरूपच समजलं नाही तर त्या दोषांना पण गुणरूप केलं जाऊ शकतं। म्हणजे तो गुणांचाच एकांत केला आणि दोषाला जाणलंच नाही तर आपल्याला त्या गुणांची उपलब्धी होणं दुर्लभ आहे, किंवा चुकीच्या गुणांची उपलब्धी होऊ, म्हणजे दोषांना गुण समजूनच आपण कदाचित आश्रय करू। म्हणून स्व आणि परसमयाचा सम्यक निर्णय जो कुंदाचार्यांनी पण प्रवचन सार मध्ये घेतला आणि समय सार मध्ये पण घेतला, पंचास्तिकाय संग्रह मध्ये पण घेतलेला आहे। आणि म्हणून तिथं जेव्हा कुठल्याही ग्रंथाचा, कुठल्याही गाथेचा, श्लोकाचा, टीकेचा अर्थ पाच प्रकारे करत असताना मतार्थाच्या दृष्टीतून पण तो अर्थ करा असं सांगितलं जात, की जेणेकरून आपलं मत पक्क होईल की हे असं का आहे
आणि अन्य प्रकारे का नाही. म्हणून काय म्हणाले इथं, हजारो शास्त्र के सुनने से क्या लाभ है. याचा अर्थ बाकीच्याचा अध्ययन करायचं नसतं, किंवा ते बाकीचे ग्रंथ अप्रमाण आहेत, किंवा माझा ग्रंथ भारी आहे, असा त्यांना विद्यानंद आचार्यांना अहंकार वगैरेचा विषयच येत नाही. फक्त त्यांचा अभिप्राय, निर्मळ अभिप्राय जो अंतरंगामध्ये आहे, की तुम्ही स्व आणि परसमयाचं सम्यक ज्ञान करून घ्या. म्हणून स्वसमय आणि परसमयचं दुसऱ्या गाथेमध्ये समयसारच्या वर्णन केलं, की जो जी आपल्या आहे ना ज्ञान दर्शन चारित्र स्वभावामध्ये राहतो तो स्वसमय, आणि पुद्गल प्रदेशामध्ये राहतो तो परसमय. म्हणजे अध्यात्म भाषेने स्वसमय आणि परसमयाचं वर्णन केलं. मग अध्यात्म भाषा ही आगम भाषा पूर्वक कार्यकारी आहे, तर सम्यक्त्व आहे. तसं आगम भाषेचं पण स्वसमय आणि परसमयाच्या अपेक्षेने निर्णय करून, म्हणजे आगम भाषेमध्ये सांगितच्या द्वारे जे तत्वाचं निरूपण केलं जात आहे, त्या तत्वांना पण स्वसमय आणि परसमयाच्या दृष्टिकोनातून आपण समजून घेणार, तर आपल्याला पुढं अध्यात्म भाषेमध्ये आपल्या स्वसमयाच्या आश्रयाने पर्यायामध्ये परसमयाचा नाश करता येईल किंवा व्यय करता येईल. म्हणून इथं विद्यानंद आचार्यांनी स्वतः हे केलंय, सांगितलंय. त्याच्यावरून पण या ग्रंथाची महानता समजायला पाहिजे, की हजारो शास्त्र सुनने से क्या लाभ आहे ना. केवळ एक अष्टसहस्री, आपल्या आयुष्यामध्ये जर एवढ्या एका अष्टसहस्रीचं जर चांगल्या प्रकारे अध्ययन झालं, तर आपल्या सर्व प्रकारच्या इष्टार्थाची सिद्धी होऊ शकते. कि जिसके सुनने से स्व समय क्या है और पर समय क्या है ना, इसका अन्यून बोध हो जाता है. म्हणजे चांगल्या प्रकारे त्याचं ज्ञान होऊन जात. कारण परमताचं फक्त हे परमत आहे म्हणून चुकीचं आहे. जसं आपण सामान्य लोक बघतो, आपण ज्या कुल परंपरेमध्ये जन्मलो, त्यावेळेस त्या कुल परंपरेमध्ये चालत आलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर मानून आपण चाललेलो असतो. मी जैन आहे म्हणून हे सगळं आमचा जैन धर्म बरोबर आहे, आणि समोरचा दुसरा कोणत्या तरी कुलामध्ये जन्मलेला आहे, तर तो अमुक अमुक आहे आणि म्हणून तो म्हणजे त्याचं चुकीचं आहे. त्याचं का चुकीचं आहे, काय चुकीचं आहे, ते पण जे वाचतात त्यांचं ग्रंथ, किंवा ते ज्या कुल परंपरेत जन्मले त्यावेळेस तेही असं म्हणत असतात, समजत असतात, मानत असतात, की आमच्या शास्त्रामध्ये लिहिलेलं जे आहे, आमचा जो धर्म आहे तो बरोबर आहे. त्यावेळेस ते पण म्हणत असतील जैन धर्मवाले चुकीचे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाला आपापल्या कुलाने चालत आलेला, कुल परंपरेने चालत आलेला धर्म, तोच त्या ठिकाणी श्रेष्ठ भासित होत असतो. परंतु जर आपण त्याची पण परीक्षा केली नाही, म्हणजे आपल्याला समजण्यासाठी त्याची परीक्षा नाही, आपल्या बुद्धीची परीक्षा असते, आणि ती जर आपण केली नाही, तर चांगला योग्य धर्म मिळून सुद्धा तिथं आपल्याला त्याचा लाभ होणार नाही. असे तर बाकीचे धर्म आम्हाला अनेक वेळा मिळाले, आणि त्यामुळं तर नुकसान झालंच. पण समीचीन धर्म प्राप्त होऊन सुद्धा आपण त्याला समीचीन रूपाने त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, की जी समीचीन पद्धती न्यायशास्त्राची आहे, त्या न्यायशास्त्राच्या माध्यमातून आपण जर म्हणजे त्याचं अध्ययन करून जर त्या परंपरेने चालत आलेल्या समीचीन धर्माचा अध्ययन केला, तर आपल्याला त्यामध्ये जे फळ प्राप्त करायचंय त्या अध्ययनाद्वारे ते फळ मिळणार, नाहीतर नाही. म्हणून हजारो शास्त्रों के सुनने से क्या लाभ है, केवल एक अष्ट सहस्त्री के सुनने से ही सर्व इष्टार्थ को की सिद्धि हो सकती है. जिसके सुनने से स्व समय क्या है और पर समय क्या है, इसका अन्यून बोध हो जाता है. यह इस ग्रंथ का विषय है.
आता याच्यानंतर ज्या विद्यानंद आचार्यांनी या अष्टसहस्रीची रचना केलेली आहे, त्यांच्याद्वारे विरचित काही ग्रंथ, तर त्याची थोडीशी चर्चा आपण शॉर्ट मध्ये बघू की इस ग्रंथ की करता महर्षी विद्यानंदी. कारण ज्यांचे आपल्याला आपण थोडं साधा चहा बनवला, दूध बनवलं, काहीतरी वस्तू बनवली केली काय, तर आपल्याला त्याचं किती कुणीतरी आपलं नाव घेऊन कौतुक करावं असं वाटतं आहे ना. आणि इथं तर साक्षात मोक्ष मार्गाला कारणभूत अशी रचना ज्यांनी केली त्यांच्या संबंधी सुद्धा आपल्या मनामध्ये अहोभाव आणि कृतज्ञता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. नाहीतर वाचलं आणि कृतज्ञता म्हणून तिथं बोधी दुर्लभ भावनेमध्ये सांगितलंय की त्रस पर्यायामध्ये या जीवाला विकलत्रय पद अनेक वेळा मिळालं, परंतु पंचेंद्रिय पद मिळालं नाही. की ज्याप्रमाणे गुणांमध्ये कृतज्ञता गुण दुर्लभ आहे, त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं त्रस पर्यायामध्ये पंचेंद्रिय पर्याय प्राप्त होणं दुर्लभ आहे. हे कृतज्ञता प्रकाशन करण्यासाठी आपल्याला थोडस त्या विद्यानंद आचार्य ज्यांनी ही रचना केली, ज्यांचे आपल्यावर अनंत उपकार असं समजून, जसं महाराजांनी सांगितलं तसं महाराजांनी ज्या आचार्यांकडून समजून घेतलेलं आहे ना, त्यांचे पण आपण उपकार मानण्यासाठी त्यांच्याबद्दलच थोडीशी माहिती करून घेणं गरजेचं आहे. थोडक्यामध्ये घेऊ, पण माहिती करून घेतली पाहिजे. ते ज्यांनी हे लिहिले ते पण प्रामाणिक आहेत का नाहीत, किंवा त्यांनी काय काय रचना केली, कशी कशी केली, आणि त्यांच्याबद्दल गौरव उद्गार कोणी कोणी कशी कशी काढलेत, याच शॉर्ट मध्ये आपण चर्चा करणार आहे. तर या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? विद्यानंद आचार्य. विद्यानंदी यति पति के ऐतिह्य का पता लगाने पर ज्ञात होता है कि आप वैदिक ब्राह्मण कुल में उत्पन्न होने पर जैन मार्ग के अकाट्य तर्क व सुयुक्तिक कथन से आकर्षित होकर इस पवित्र धर्म में आए एवं अपनी विद्वत्ता व तर्कना शक्ति का सदुपयोग किया. कोण होते? विद्यानंद आचार्य आचार्य. आणि त्यांनी काय केलं आहे ना, तसं आपण पण जरी इथं आज आपल्याला मिळालेलं आहे परंपरेने, तरी सुद्धा आपण आपल्या बुद्धीचा वापर करावा, ही या ठिकाणी भावना आहे. है ना. विद्यानंद आचार्यासारखं निदान आपण किंवा अन्य जितके लोक आहे, जे अन्य कुलामध्ये तर जन्मलो नाही, किती आपलं भाग्य. परंतु त्या भाग्याला भाग्य तेव्हाच म्हटलं जाईल जर आपण हे जे मिळालेलं आहे त्याचा उपयोग त्या कामासाठी करू तर. नाहीतर रत्न मिळालं आणि कावळा उडवायला टाकून दिलं, रत्न मिळालं आणि ते जाळून म्हणजे भांडी घासायसाठी भस्म तयार केलं, किंवा पाय घासायला म्हणून दगडासारखं वापरलं, किंवा गळ्यामध्ये गाढवाच्या ते रत्न बांधलं, तर दॅट इज नॉनसेन्स. तसं इथं रत्न मिळून जर आपण त्याचा सम्यक उपयोग केला नाही, तर म्हणून तिथं त्यांनी दिलेला आहे बोधी दुर्लभ भावनेमध्ये सरवार सिद्धीमध्ये मनुष्य पर्याय मिळाली आणि जैन कुल देश सगळं मिळालेलं आहे, सगळं बरोबर. आणि तिथं आपण धर्म करायच्या ऐवजी विषयामध्ये रमलो, तर त्यांनी उदाहरण दिलं तिथं की ज्याप्रमाणे एखादं चंदनाचं वृक्ष आहे आणि ते त्या ठिकाणी भांडी घासायची राख बनवण्यासाठी जाळून टाकलं, त्याप्रमाणे चांगला जैन धर्म मिळून सुद्धा आपण जर त्याचं प्रयोजन समजलो नाही, तर ते चंदनाचं झाड राखेसाठी जाळल्यासारखं होईल. तसं आपला जैन धर्म नुसता आम्ही अहिंसा आणि आम्ही लय भारी म्हणून तेवढ्याने नाही होत. इथं आमचं कल्याण म्हणजे आम्ही पर्यायामध्ये परमात्मा बनण्याचा मार्ग जर प्रशस्त केला, तर जैन धर्म मिळाल्याची सार्थकता आहे. आपल्या जीवनामध्ये रत्नत्रय जर प्रगट झालं, तर त्या ठिकाणी जैन धर्म मिळाल्याची सार्थकता आहे. कारण पुन्हा पुन्हा हे मिळत नाही. आता हे विद्यानंद आचार्य कोण होते? ब्राह्मण होते. आणि त्यांनी मग जेव्हा हे जैन धर्मासंबंधी एक मुनींनी हे देवागम स्तोत्र म्हणत होते मंदिरात,
आणि त्यावेळेस ते बाहेरून ऐकले, त्यांच्या कानावर शब्द पडले, अशी कथा आहे त्यांच्या संबंधी. आणि मग ते ऐकून त्यांना जिज्ञासा जागृत झाल्यामुळे ते आत गेले. संपूर्ण ते स्तोत्र वाचायला लावलं. वाचून झाल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण करा म्हटल्यावर त्या आचार्यांनी आहे ना सहजतेने जे आहे ते त्यांनी सांगितलं की माझी एवढी विशेष बुद्धी नाही. आणि मग ते राज दरबारात गेले त्या दिवशी. पण दिवसभर त्यांच्या डोक्यामध्ये तेच होते तर विद्वानच. आणि मग जे काय ऐकलं होतं त्याच घोलन घोलन करता करता घरी आले. घरी आल्यानंतर परत तेच विचार चिंतन मनन करून त्यांनी तो पुन्हा जाऊन ग्रंथ ऐकला, वाचला, केला. आणि मग त्यावेळेस त्यांना समजलं की हे कुठं मी चुकतोय आणि हे काय सांगितलंय ते कसं बरोबर आहे. आणि हे विचार करून मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा दरबारात गेले आणि तिथं जेव्हा ते पुरोहित म्हणूनच म्हणजे मुख्य विद्वान होते सभेतले, तर त्या दिवशी सगळं शाद्वात शैलीने त्याचं सगळं कथन ऐकून सगळे एकदम दंग झाले की आज तुम्ही काय म्हणजे एकदम असं वेगळं काय रोजच्या पेक्षा असं एकदम वेगळं वाटत. आणि मग ते सगळं झाल्यावर ते तिथंच त्यांनी सांगितले आता मला काय खरं आहे आणि काय खोटं आहे समजलंय. आणि आता मी आता जिन धर्माची दीक्षा घेऊन बाहेर पडत आहे असं सगळ्यांना सांगून क्षमा मागून निघून आहे. अशी ती विद्यानंद आचार्य संबंधी घटना येते. तर उनके द्वारा विरचित ग्रंथ संपत्ती कोणते कोणते बघा की विद्यानंद महोदय नावाचा एक ग्रंथ त्यांनी रचलाय. तत्वार श्लोक वार्तिक अलंकार नावाची तत्वार सूत्रावरची टीका आहे. ही देवागम स्तोत्रावरची अष्टसहस्री नावाची टीका आहे. युक्त्यानुशासन जे सुमंत भद्राचार्यांच्या द्वारे लिहिलं गेलं त्याच्यावर युक्त्यानुशासन अलंकार नावाची टीका आहे. आप्त परीक्षा नावाचा त्यांचा एक मौलिक स्वतःचा ग्रंथ आहे. प्रमाण परीक्षा, पत्र परीक्षा, सत्यशासन परीक्षा आणि श्रीपूर पार्श्वनाथ स्तोत्र अशा प्रकारे 9 ग्रंथांचा उल्लेख त्या ठिकाणी मिळतो जो की त्यांच्याद्वारे रचला गेलेला आहे. आता यापुढं आता त्या ग्रंथांचं शॉर्ट मध्ये विश्लेषण केलेलं आहे. आपण आता त्याला ग्राउंड करून पुढं काय सांगितले इस प्रकार अनेक ग्रंथों की रचना पान नंबर 21 आहे माझ्याकडं. तुमचं पान काढा एक पान पुढं. इस प्रकार अनेक ग्रंथों की रचना कर विद्यानंद स्वामी ने अपनी सम्यक्त्व निष्ठा को व्यक्त किया है. वे जिनमत के निस्सीम व सुदृढ़ उपासक थे. इस विषय का अनुभव उनकी पंक्तियों के अध्ययन से अध्ययन में निश्चित रूप से हो जाता है. आता त्यांच्या संबंधी ज्यांनी ज्यांनी त्यांच्या ग्रंथांवर आहे ना संस्कृतचं हिंदी लिहिलेलं आहे किंवा अध्ययन केलेलं आहे त्यांच्या ग्रंथांचं ते 2-3 विद्वान आणि अन्यमतवादी श्वेतांबरादी सुद्धा त्यांच्याबद्दल काय म्हणतायत ते आपण बघू. स्वर्गीय न्यायाचार्य पंडित मानिक चंद जी तर्क रत्न कहते हैं कि बनारस विद्यालय के न्यायाध्यापक न्याय विषय के प्रकांड विद्वान पंडित अंबादास जी विद्यानंद की तर्कना शैली से अत्यंत प्रभावित थे. ईश्वर सृष्टि कर्तृत्व के विरोध में उन्होंने अपने ग्रंथों में जो युक्तियों का प्रयोग किया है वह अन्यत्र देखने को नहीं आता. शायद विद्यानंद जी ईश्वर के पीछे डंडे लेकर ही चल पड़े थे जिससे उनके अनेक ग्रंथों में इस विषय का अकाट्य सिद्धांत देखने को मिलता है. ये जे नैयायिक मतवादी आहेत ज्यांनी ईश्वर कर्ता मानलेला आहे महेश्वर मानलेला आहे ज्याचं विस्ताराने खंडन त्यांच्या आप्त परीक्षा नावाच्या ग्रंथामध्ये दिसून येत आहे. तस मग तसंच आता पुढं स्वर्गीय न्यायाचार्य पंडित महेंद्र कुमार जी जो हमारे सहपाठी थे वर्धमान शास्त्री जी, उन्होंने अपने एक निबंध में निबद्ध किया था
कि तर्क ग्रंथ के अभ्यासी विद्यानंद के अतुल पांडित्य, तलस्पर्शी विवेचन, सूक्ष्मता तथा गहराई के साथ किए जाने वाले पदार्थों के स्पष्टीकरण एवं प्रसन्न भाषा में गूंथे गए युक्ति जाल से परिचित होंगे। उनके प्रमाण परीक्षा, पत्र परीक्षा, आप्त परीक्षा आदि प्रबंध अपने अपने विषय के बेजोड़ निबंध है। ये ही निबंध एवं विद्यानंद के द्वारा विरचित अन्य ग्रंथ आगे बने हुए समस्त दिगंबर श्वेतांबर न्याय ग्रंथ के आधारभूत है। इनके विचार तथा शब्द उत्तरकालीन दिगंबर श्वेतांबर न्याय ग्रंथों पर अमिट छाप लगाए हुए हैं। यदि जैन न्याय के कोशागर से विद्यानंदी के ग्रंथ को अलग कर दिया जाए तो वह एकदम निष्प्रभ सा हो जाएगा। स्वर्गीय पंडित महेंद्र कुमार जी का कथन सचमुच में विद्यानंद के ग्रंथों पर संक्षेप में अपितु वस्तु का दर्शक है। आचार्य विद्यानंदी उसी कोटि के विद्वान थे। आता श्वेतांबरचे गुरु त्यांच्याबद्दल काय म्हटलेत बघा। श्वेतांबर संप्रदाय के माने हुए विद्वान प्रज्ञा चक्षु प्रज्ञा विवेकी पंडित सुखलाल जी ने एक स्थान पर लिखा है कि तत्वार श्लोक वार्तिक में विद्यानंद आचार्य विरचित जितना जैसा सबल मीमांसक दर्शन का खंडन है वैसा तत्वार्थ सूत्र की दूसरी किसी की टीका में नहीं। तत्वार श्लोक वार्तिक में सर्वार सिद्धि और राजवार्तिक में चर्चित हुए कोई विषय छूटे नहीं, बल्कि बहुत से स्थानों पर सर्वार सिद्धि और राजवार्तिक की अपेक्षा श्लोक वार्तिक की चर्चा बढ़ जाती है। इतनी ही बातों की चर्चा तो श्लोक वार्तिक में अपूर्व ही है। राजवार्तिक में दार्शनिक अभ्यास की विशालता है तो श्लोक वार्तिक में इस विशालता के साथ सूक्ष्मता का तत्व भरा हुआ दृष्टिगोचर हो रहा। समग्र जैन वाङ्मय में जो थोड़ी बहुत कृतियां महत्व रखती है उनमें की दो कृतियां राजवार्तिक व श्लोक वार्तिक भी है। तत्वार्थ सूत्र पर उपलब्ध श्वेतांबर साहित्य में से एक भी ग्रंथ राजवार्तिक या श्लोक वार्तिक की तुलना कर सके ऐसा दिखाई नहीं देता। पंडित सुखलाल जी का यह कथन सचमुच में अर्थपूर्ण है एवं विद्यानंद के अद्भुत विद्वत्ता को सूचित करने के लिए पर्याप्त है। अशा प्रकारे विद्यानंद आचार्यांचं त्या ठिकाणी परिचय आणि त्यांच्या रचना आणि त्यांची जी लिहिण्याची सिस्टीम आणि त्याच्याबद्दलचे विद्वानांचे उद्गार यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण जो ग्रंथ वाचायला निघालेलो आहे तो आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळणं हे आपलं या पंचम काळामधलं किती मोठं भाग्य आहे। आज भले गंध हस्ती महाभाष्य आपल्या समोर नसू दे पण त्याच्या तुलनेत असणारा असा हा ग्रंथ आज आपल्या हातात पडलेला आहे आणि आज आपण तो वाचायला घेतलेला आहे। हे सुद्धा आपल्याला आपलं भाग्य भासित झालं पाहिजे आणि आपली अंतरंग जिज्ञासा वाढली पाहिजे की काय असेल असं हे एवढं जर या आचार्यांचं कौतुक केलंय एवढं जर हे या ग्रंथाचं कौतुक केलंय अशा प्रकारे याच्यामध्ये देवाची सुद्धा खऱ्या परीक्षा केली गेली असेल तर असं काय लिहिलं असेल यामध्ये की म्हणजे असं झोप यायला नाही पाहिजे। जसं एखादा आपण
कादंबरी हातामध्ये गेलो घेतो किंवा एखादं आत्मचरित्र श्रेष्ठ पुरुषांचं घेतो, तर ते एकदा सुरू केलं की अगदी शेवटपर्यंत म्हणजे ती जेवायची सूद नसती, झोपायचं नाही, कुठल्या कामाची सूद नाही. ती एकदा घेतले हातात तर पूर्ण वाचून काढायची भावना. किंवा एखादा सिनेमा आपण चांगला बघायला लागलो आणि ते थोडं सस्पेन्स असेल, थ्रिलर असेल, आणि मग तो त्या ठिकाणी आता वेळ झालाय, रात्र झाली, टाइम काय झालाय, हा सगळा गौण होतो. आपली फक्त भावना की पुढं काय, पुढं काय, पुढं काय, इतकी जिज्ञासा की बाकी सगळं त्याच्या समोर विसरून जातो. तसं आता आपल्याला जोपर्यंत हा ग्रंथ आपण पूर्ण वाचत नाही, आपल्या ज्ञानामध्ये उतरत नाही आणि त्याच्यात सांगितलेली तत्वाचं समीचीन श्रद्धान सिद्धांताचं श्रद्धान बनत नाही, तोपर्यंत आपण थांबायचं नाही. म्हणजे तिथं जेवण म्हणजे जसं टोडर म्हणजे जेवणात काय मीठ आहे का नाही 6 महिने कळलं नाही, तसं आपल्याला या सगळ्या वर्णनाच्या माध्यमातून असे भाव निर्माण होणं गरजेचं आहे की बास आता हा ग्रंथ पूर्णपणे समजूनच राहणार. अशा पद्धतीची जर भावना ठेवली तर आपलं सम्यक्त्व जे आहे ते सुरक्षित राहून आपल्याला निकट भविष्य काळामध्येच मुक्ती प्राप्त होण्याची संभावना आहे. याचा क्षयक्षम नाही, तर याच्यात जो आलेला मूळ प्रयोग आहे त्या प्रयोगाचं आपण जीवनामध्ये प्रयोग करणार तर आपल्याला नक्कीच मुक्ती निकट काळामध्ये मिळणार आहे. नव्हे त्याच भव्य जीवांना या विषयाचं अध्ययन करण्याची, रुचीने अध्ययन करण्याची भावना होणार आहे, जे पद्मनंदी आचार्य लिहिल्याप्रमाणे जे निकट काळामध्ये मुक्तीला जाणार आहेत त्यांच्याच हातामध्ये हे ग्रंथ पडतात आणि त्यांनाच याचा अध्ययन वाचन मनन करण्याची जिज्ञासा राहते. आता विद्यानंद आचार्यांनी आपल्या जैन दर्शनासाठी म्हणा, आहे ना, आता प्रत्येकाचा क्षयक्षम आहे. तसं बघितलं तर अकरांग केवळ ज्ञानामध्ये तर सगळं येऊन गेलेलंच आहे. त्याचा अनंत भाग आपण म्हणतो. गंधरांनी ग्रहण केला, गंधरांनी पुढे ती अकरांग 14 पूर्वची रचना केली, हे सगळं आलं. परंतु आपल्यापर्यंत पोचता पोचता किती राहील याची विस्ताराने चर्चा आपण श्रुतपंचमीला वगैरे करतो नेहमी, आहे ना. पण यामधून आपल्याला हे समजायचं की प्रत्येकाचा क्षयक्षम वेगवेगळा असतो. मग त्या 11 अंग 14 पूर्वामध्ये जरी सगळ्या गोष्टी आल्या तरी आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोचलेल्या असतात असं नाही. ज्याच्या त्याच्याजवळ ज्या त्या अंगाचा अभ्यासाचे संस्कार असल्यामुळं वर्तमानामध्ये ते ग्रंथ नसताना सुद्धा त्याच्याजवळ पूर्वाचा क्षेपक्षम असताना तो त्या ठिकाणी जो रचना करतो त्याची, आणि त्याच्यामुळे आपल्याला जे एक जैन धर्माविषयीची जी आस्था चांगल्या प्रकारे उत्पन्न होते. तर त्या संबंधात आता विद्यानंद आचार्यांची जैन दर्शनासाठी जी अपूर्व देणगी आहे ती अपूर्व देणगी संबंधी एक 3 विषय त्यांनी मांडलेले की जे एक त्यांचं विशेष क्षयक्षम म्हणा, विशेष 4 विषय आहेत. त्याच्यामधला एक आहे भावना विधी आणि नियोग, दुसरा विषय आहे सह अनेकांत आणि क्रम अनेकांताची त्या ठिकाणी त्यांनी केलेली त्यांच्याच ग्रंथामध्ये सापडणारी ही चर्चा, तिसरा विषय व्यवहार निश्चयाच्या द्वारे वस्तूचं विवेचन, आणि चौथा विषय त्यांचा उपादान आणि निमित्ताचा विचार. याच्यावर आपण आता याच्या पुढे चर्चा करणार. जैन दर्शन को विद्यानंद आचार्य की अपूर्व देन. विद्यानंद ने जैन दर्शन को 2 तरह से समृद्ध किया है। एक तो अपनी कृतियों के निर्माण से और दूसरे उनमें कई विषयों पर किए गए नए चिंतन से। हम यहाँ उनके इन दोनों प्रकारों पर कुछ विस्तार से विचार करेंगे। ओम नमः। ओम अनंत ज्ञान संपन्न।
आमीन। सर्वज्ञ, शक्ति संपन्न। आमीन। केवल ज्ञान स्वभावी। आमीन। अनंत ज्ञान संपन्न। से नमः जवानी के ज्ञान से सूझे लोकालो सुवाणी मस्तक नमः देव भजवर हंतनित गर सेव निर्धन दया धर्म पालो सदा